नमस्कार मित्रांनो. गाव एक गाव मिळूनच एक गट तयार होतो. त्यानंतर एक तालुका तयार होतो, जिल्हा तयार होतो आणि एक राज्य तयार होतं. राज्याच्या पुढे देश. प्रत्येक वेळेस गावचा व्हिडिओ घेऊन येतो. याच्याबद्दल काही नाही की गावातूनच लोकांच्या काही समस्या येतात, त्याबद्दलच आम्ही बोलणार आहे. तर एक कापशी गाव आहे आमचं. तर गावातील हे प्रतिष्ठित व्यक्ती इथं म्हणजे पोपट आबा गोल्हार म्हणते त्यांना. तर हे त्या काळात, ज्या काळात लोकांचे शिक्षणाचे प्रॉब्लेम होते, त्या काळात ते LLB करत होते. तर म्हणजे खूपच हुशार व्यक्ती म्हटलं गावातलं मानलं जातं. प्रत्येक व्यवहारात गोष्टीमध्ये त्यांना गावातून बोलतात. तर आबा तुम्ही सांगावा की तुम्हाला तुम्ही आता गावाच्या विकासाबद्दल किंवा एक राजकारण तुम्ही पहिल्यापासून तुमच्या खूप तरण्या वयापासून तुम्ही गावातले राजकारण पाहताय. तर तुम्ही तुमचा काय अनुभव आहे त्याबद्दल? काय नाही, चांगलं चाललंय गावाचं. नाही तरी नाही तुमच्या काहीतरी, आता मी असं बऱ्याच गोष्टी बाहेरून ऐकल्या की काही असं तुम्ही कधी सत्तेत असतात, कधी विरोधात असतात. तर त्याबद्दल की तुमचं आता सध्याचे करंट सरपंच ह्याच्याबद्दल किंवा विकास किंवा आता तुम्ही जवळपास एक 40-50 वर्षापासून तुमचे हे कार्य चालू आहे गावामध्ये. एक पुढारी म्हणून तुम्ही गावामध्ये प्रत्येक कामात असता, कार्यात असता. तर कसं तुम्हाला त्या विकासाबद्दल तुम्हाला काय वाटतं बघ की कितपत गावाचं चांगल्या प्रकारे कामं झाले, नाही झाले? काय बदल काय झाला? पिढीमध्ये बदल झाला, मुलांमध्ये झाला, लोक कुठं पोरं बाहेर गेले, काय वेगळे शिकले, काय केलं असं? आताची तरुण पिढी चांगली आहे. बरं. आता बाहेरून पैसे मिळून आणते, हां. काही नोकरी लागले, पहिले लय शिकलेले नव्हते. बरं. फक्त गाव काय कोणाचं कमांड राहिलं नाही. बरं. हां हां, हे गाव महत्वाचं महत्वाचं. कोणाचं कमांड राहिलं नाही. गावात काय झालंय, कोणी कोणाला किंमत देत नाही. बरं. त्याच्यामुळे ते गावाचा विकास वरची वर थोडाफार थोडाफार कमी जास्त प्रमाणात होतच राहत असतो. हां विकास काय हे बसून राहत नाही. हां. कोणी कमी करतंय, कोणी जास्त करतंय. आणि सध्या गावात असं काही कार्यक्रम करण्याला की काही असं करायला की काही राहिलेलं नाही. ओके, वातावरण राहिलं नाही म्हणायचं म्हणजे. वातावरण राहिलेलं नाही. बरं, याला काय कारण असतील असं तुम्ही जे वातावरण नाही राहिले, कारण काय त्याचं? याला कारण म्हणजे सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम म्हणजे ज्याच्या हाती ससा ते पार दे. आपण वर्गणी गोळा केली, ज्या जो दिली हां. त्याला गावात कोणी परत चांगलं दिसत नाही. बरं. काही कार्य करायचं म्हणलं की तो स्वतःच कमांड त्याच्यावर ठेवतो हां आणि पुन्हा गोरगरीब वर्गणी देतात. हां. आणि गोरगरिबाला कोणी विचारत नाही, किंमत देत नाही. ते व्याजाने पैसे काढतात, वर्गाने देतात. ओके. आणि त्याचा ज्या पद्धतीने वापर करायला पाहिजे त्या हां पद्धतीने ते वापर करीत नाहीत. हां कारण त्यांचा जो पैसा आला की त्याचा वापर होत नाही. हां. आणि गावाने पैसे मागितले, गावाला कायला कोणी देत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय गावात काही सामाजिक कार्य करण्यासारखं गाव आपलं राहिलेलं नाही. बरं. जुने माणसं सांगत होते 5 पोराची कापशी हां. होईल तशी आता सध्या 5 पोराची कापशी झाली. गाव कोणाचंही कमांड नाही. असं बुवा गावातून एखादा प्रतिष्ठित माणूस आलाय आणि हां. बडबड बंद केली किंवा शांत बसलेत असं कधीच होत नाही. बरं. बरं, गावाने आता आपल्या जवळपास मला वाटतं 2 नारळी सप्ते घातलेत. एक वामन भाऊचा घातला 2006ला, त्यानंतर 19ला काशीनाथ बाबाचा घातला, आता 30ला पण नारळ मारायचा सप्ताह आहे. तर असे वेगवेगळे कारण मग तुमचा त्याबद्दल काय अनुभव होता बुवा की मग ते तुमच्या काळातले ते सार्वजनिक कार्यक्रम जे होते, तर ते तुम्ही कशा पद्धतीने पार पाडले बुवा आता नाही समजा होऊ शकणार? आणि काय होतं, पहिलं कमी खर्चात कार्यक्रम व्हायचे बरं. पहिले. आणि गावातनं बैठक घेता कोणी जाते की समजा 4-2 गावातलीच असतात, 10-5 जणांनी जायचं आणि ते नारळ घेऊन यायचं. हां त्याची नारळ जर आणायचं म्हणलं, गावाला मोठं कार्य करायचं म्हणलं तर त्याची गावात कमीत कमी बैठक घेतली पाहिजे, गाव बोलून घेतलं पाहिजे, गावाचा विचार घेतला पाहिजे सगळ्यांचा. आणि आपल्याला नारळ आणायचे नाही, कारण आत्ताचे नारळी सप्ताह कोटींनी रुपये लागायला लागलेत. हां हां. आणि आपल्या गावाची कोटींनी रुपये द्यायला पात्रता नाही. गोरगरीब लोक येते इथे, काही लय सर्व्हिसवाले लोक नाहीत किंवा लय बिझनेसमॅन नाहीत. हां आणि मग गोरगरिबांनी जर व्यवहाराने पैसे काढून जर द्यायचे म्हणलं हां तर त्यांच्या परपंचाची मोठी हानी होती. नाफा काही होत नाही. आणि किती सप्ते घातले, हां. किती सप्ते घातले ना, मोठा लेगाला छोटे 12 महिने गाला गावात, मला तुम्ही एक सांगा की मग कोणात काय फरक झालाय? हां हां. हे खूप आजपर्यंत काही महत्त्वाचं फरक झालाय का? हां एखादा गावातून महाराज बांधलाय का? एखादा टाळकरी बांधलाय का? हां. काहीच नाही ना. त्याची फायदाच काही नाही, लॉसमध्ये चाललंय. माझं तर स्पष्ट मध्ये कसलाच सप्ताह गावात केला नाही, वार्षिक सुद्धा नाही, कोणता सुद्धा सप्ताह करण्याची गरज नाही. कारण किती महाराज आले ना, पैसेच घेऊन जातात ना. ते येतात ना असे फुकट कीर्तन करून जातात का? नाही ना जात. बरोबर आहे. एवढ्या मोठ्या संस्थांवरले महाराज आहेत, त्यांनी 200 पोरं शिकले पाहिजेत, गोरगरीब शिकले पाहिजेत, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, 10-5 नोकरीला लावले, किंवा गोरगरिबाचं एखादं सत्कार्यात लग्न करून द्यायला पाहिजे, त्यांनी केले पाहिजेत. त्यांनी काहीतरी लोक सुधरतील. हां हां हां. लोक सुधारायला चान्स काय आहे?
जर एका कुटुंबाला, जर गरीब कुटुंबाला जे ऊस तोडते तर आपला ऊस तोडणी भाग आहे, जर ऊस तोडणारे जर गरीबाला जर वार्षिक सप्त्याची किंवा नारळी सप्त्यात जर 70 आणि 80,000 रुपये वर्गणी येत असली हा, तर हा. त्यांना सोर्स त्यांना नाही. मग काय होणार आहे, ते त्याची प्रगती होत नाही, त्याची अधोगतीच होती, ते रिवर्स जाते, फायदा काही होत नाही. म्हणजे असे जे मोठाले कार्यक्रम असतात हे गावात म्हणजे विचाराने होत नाहीत म्हणायचं, कोणतरी नाही चार लोकांनी जायचं. विचाराने तर होतच नाही, त्याची बैठक नाही. आता आपण माग काय 4 गेले एक नारळ आणलं, हा, विठ्ठल महाराज आपला वांबोचा केला, हा, असे 4 गेले एक नारळ आणले, 2 पार पडले, आता तिसरं जाऊन आणलंय. हा. मग लोकाला खर्च किती, काय किती, गावाला चेपतंय का हे काम, गावात 1 रुपया शिल्लक नाही. हा, हा, हाय 4 जणांचे पैसे द्या, 5-50 रुपये तर तिच्या ज्या 6-7 पारती. हा, हा, बरोबर आहे. त्याचं काय गावात काय करायचंय काय नाही, कोणावर विश्वास ठेवला पाहिजे, बरं. गोरगरीब जनतेवर विश्वास ठेवला पाहिजे, हा, ठेवीत नाही कोणी. हा. तुम्ही आता हे खूप महत्वाचा विषय मांडलेला आहे, पण आता यामध्ये मग गावावरती जर हे शक्य नाही, विचार नाही राहिला, तर या पाठीमागे हे गोष्टी होत होतात का आताच होत नाही, म्हणजे कशामुळे काय असं? नाही ह्या 10-5 वर्षातच नाही राहिलं, नाही तर पहिलं होत होतं ना, विचाराने होत होतं. बैठक घ्यायचे शाने माणसं, अडाणी होते, हा, अडाणी होते, बैठक घ्यायची, 10 रुपयाची कमतरता पडली तर स्वतः खिशातून घालीत होते. हा, हा, हा. गोरगरीब जनतेवर ताण येऊन देत नाही, त्यांनी विकासाची कामं केली ना पहिल्या माणसांनी, मंदिरं बांधले, शिखर बांधले, पदर शाळा बांधल्या गाववाल्यांनी, हा, हा. त्यावेळेस विचार होता त्यांचा. बरोबर आहे. म्हणजे आता मग यात ग्रामपंचायत काही इंटरफेअर करत नाही का, म्हणजे ग्रामपंचायत लक्ष नाही घ्या गोष्टीकडे? नाही ग्रामपंचायत का आपण डोकतच नाहीत. नाही म्हणजे तुमचं निरीक्षण कसं आहे की ह्या कार्यक्रम होणं हे कुणाची जबाबदारी, कुणी करायला पाहिजे ते सगळ्या गोष्टी? नाही याच्यात काय कार्यक्रम करणं म्हणजे ग्रामपंचायत जबाबदारी असं काही नसतं. हा, गावातले जे प्रमुख 10-5 जण जे पुढारी असतात, किंवा गाव त्याला पुढारी म्हणतंय, हा, पुढारी म्हणजे काय कुठली डिग्री नाही, पण गाव ज्याला प्रतिष्ठित चांगला माणूस आहे म्हणून ज्याला म्हणतंय, त्याच्या हातात एकदा वर्ग देऊन पाहिले की तो त्या पहिल्या पारड्यात जाऊन पडतोय. हा. म्हणजे बेसिकली आता आपण सगळे गावातलेच आहेत, मी सुद्धा काय रेग्युलर समजा नसतोय, पण मी बऱ्याच वेळा पाहिलंय, तर मी हा मुद्दा खूपच लोकांकडून ऐकलाय की प्रत्येक वेळेस आपलं गाव तर छोटे आहे, जे की समजा बाहेर, पण प्रत्येक गावात सगळ्याकडे मातीच्या चुलीच असतात समजा, त्याच्याबद्दल वाद नाही, पण आपल्या गावातली जी ही परिस्थिती आहे की प्रत्येक माणसाकडून ऐकलं, वर्गणी घेते, ठेवून देतात, उरलेले पैसे देत नाहीत, उरत पण जास्त नाहीत, काय थोडेफार जे असतात, पण ते पण काही सगळी का आणून देत नाही, याच्या पार भांडणं होते, वादा होतात, खूप प्रत्येक वेळेस असं कार्यक्रम होतोय. तर हे चित्र बदलू शकतं का, की का असं होतंय बरे? नाही, ज्या वेळेस एखादा प्रमुख माणूस हा, तुझं गाव व्यवस्थित चालेल, तर आपल्या व्यवस्थित राहील, वागल, हा, त्याचं जर कमांड बसलं तर ह्या गोष्टी होऊ शकत नाही, तर अशक्य गोष्ट आहे ही. ओके. कमांड नाही राहिलं गावात कुणाचं, 4-2 माणसाचं, 4-2 पडऱ्याचं, प्रतिष्ठित माणसाचं, त्यांचं गाव ऐकत आहे, आणि त्याने बी व्यवस्थित चाललं पाहिजे, हा, हा, त्याने बी व्यवस्थित जिथं तिथं व्यवस्थित कारभार केला पाहिजे, तर ते चालतं. नाही तर काय चालतंय, एखादा चांगला म्हणून त्याचं वर्गण दिली आणि त्याच्यावर 10-5 राहील, तेच म्हणतो गावात कोणशे नाही, पुन्हा हा, हा, बरोबर. हा, हे खूप महत्त्वाचं. गावात कोणशे नाही, मग बरोबर. वर्गण देणार काही सगळीच इडी आहेत का? बरोबर. नाही, सध्या कसं गाव म्हणजे कसं असतं आता, जे बाहेर लोक जातात गावातून समजा नोकरीसाठी म्हणा, काही आपलं धंद्यासाठी, बिझनेससाठी, कामासाठी, काही लोकांना गावात यात्रा म्हणा, सप्ताह म्हणा, असे काही गोष्टी आपल्याकडे चालतात, तर ह्या हिशोबाने लोक आहेत ना, तो भरपूर म्हणजे उत्साहाने गावात येतात. इथं आलं हे असं चित्र जर पाहिलं ना, पूर्णपणे माणूस असा म्हणजे हे होऊन जातो की त्याला वाटतं काय मजा नाही, आपण आलो, काय उपयोग नाही एवढं वेळ काढून येऊन. नाही, बरोबर आहे ना. तर हे म्हणजे याच्यात आता बदल, तुम्ही जे मला समजा एखादा चांगला माणूस जर आला, त्याचं जर गावावरती कमान राहिलं किंवा त्याचा जर दबदबा राहिला गावात, तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. आता या अशी परिस्थिती होऊ शकत नाही का? नाही, आता पुढं भविष्य काय सांगता येणार, पण सध्याची तर काय अशी परिस्थिती नाही. भविष्यात काय सांगणार आहे, पुढं काय होईल. आता पोरं लांबून येतात, सर्व्हिसला, त्यांचा गावात यात्रा आहे, भाऊ एक आनंद लुटण्यासाठी हा, येते, बरोबर. पण हे गावातले पुढारी जर व्यवस्थित नसले हा, तर त्यांचा मूड खराब होतो ना. हा, बरोबर. त्यांना येऊनच आपण येऊन काही उपयोग नाही झाला असं त्यांना म्हणजे निर्वस होते ते थोडक्यात. हा, बरोबर. कारण ह्यांचं कमांड नसतं गावात. गावातले पुढारी आहेत 4-2 जे कोणी करते, तर ते व्यवस्थित कारभार करीत नाहीत, कोणाला विचारात घेतलं जात नाही. बरोबर. गावात म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला विचारात घेतलं हा, पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. हा, नुसतं 2-4 जणांनी बसायचं आणि त्यांनी विचार करायचा आणि त्यांनीच काहीतरी ठरायचं, हा, जनता नाराज होती ना. खरंय. कारण पैसा गोरगरिबातल्या गोरगरिबाचा आहे, बरोबर आहे. नुसता श्रीमंताचा पैसा किंवा त्याच्या पद्धतीने जर उपयोग करायचा म्हणलं, लोकांना जर विश्वासात घ्यायचं नाही म्हणलं, तर जनता नाराज होती, मग दुसऱ्या बारीने त्याचा फटका बसतो त्यांना. खरंय, बरोबर आहे. असे कितीतरी गाव आहेत की ज्या गावांना असे सार्वजनिक उत्सव त्यांच्या होत नाहीत. आपलं असं लकीली गाव आहे की खूप मोठं ज्योतिबा देवस्थान आहे, गावात वार्षिक सप्ताह तो अंबोच्या हाताने तो चालू झालेला आहे, आणि त्याचं आता अलीकडच्या काळात जर पाहिलं तर खूपच असं वेगळ्या प्रकारचं विचित्र वातावरण तयार झालंय की ते आता पुढं अशी चिंता वाटायला लागली की ते पुढं कार्यक्रम होतात की नाही सुद्धा.
नाही काय नो गॅरंटी होऊ हा शकत नाही. इतकं म्हणजे खराब परिस्थिती होत चालली हो, हो. सध्या. तर ह्याच्यात म्हणजे तुम्हाला वाटतंय तरुणांमुळे होतंय की प्रतिष्ठित लोक हे सगळं असं गोष्टी नाही, करतायत? तरुणाचा दोषच नाही याच्यात. तरुण मुलांना उलटी चांगलं करावा, चांगला व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. तरुणाचा दोष नाही. हा. हे जे गावातले 10-5 पुढारी जे असतात ना, हा. सगळा दोष यांचा आहे. तरुणाचा दोष नाही. जे समजा बाबा आमच्यासारखे काही आहे, ज्याला समजा बाबा असं म्हणलं जातं, कारण ते 4 एकीकून झाले